नमस्कार मंडळी, मी वेदा प्रकाश राणे. तुमचं सगळं दोघांचे अतिवृत्त प्रवासमध्ये. सो तुम्ही बघितलं असेल, टॅगलाईन वाचली असेल टायटल, की आस्वाद हॉटेल सगळ्यांना माहिती असेल. दादर आपलं तिथे शिवसेना भवनच्या अपोजिटला आहे. ओके, तर तिथे मी बराच म्हणजे अगोदर लहानपणी वडिलांबरोबर जायचो. तर वडिलांबरोबर जाताना म्हणजे एकदा बघितलं होतं. नंतर मग आता रिसेंटली मी बोललो मागे काही महिन्यांपूर्वी ऋतुजाबरोबर गेलेलो. असं जस्ट दादरला काही खरेदी करायची होती, तर म्हटलं भूक लागली तर जाऊया म्हणजे आस्वादमध्ये. रिन्यू पण झालं असं ऐकलं होतं, तर म्हणून बघून नव्या म्हटलं. अफलातून रिन्यू केलेलं आहे, पूर्ण मराठमोळं गेलेलं आहे हॉटेल. ते एकदम सगळ्यांना माहिती आहे, फार जुनं हॉटेल आहे. ओके, तर मग ती गेलो तर मी त्यांना विचारलं शूट करू का, ते बोललं चालेल, हरकत नाही. तर मग एक तिकडे मला ऐकून होतं, तुझ्या सांगत होती मला की पुरणपोळी आईस्क्रीम असतं. तर पुरणपोळी आईस्क्रीम काय आहे ते बघायला गेलो तर मिसळपाव चांगला आहे, कटलेट चांगलं आहे तिकडचं. पुरणपोळी आईस्क्रीम खरं मला पण आवडलं आणि बहुतेक जण तिकडे जाऊन पण आले असतील. तर नक्की तुम्ही आपला बघा, तुम्हाला आवडेल. शिवसेना भवनच्या अपोजिटलाच आहे. टुवर्ड्स माहीम साईडचा रोड आहे ना, तिथे आता नवीन जो टॉवर झाला आहे कोहिनूर टॉवर, त्याच्या अपोजिटला टुवर्ड्स माहीम साईडला जाताना तिथे आस्वाद हॉटेल आहे. सगळ्यांना माहिती असणार, ज्यांना माहिती नाही त्यांनी जाऊन या. नक्कीच जा, तिथे बघा, तुम्हाला आवडेल. तर सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट करा. या व्हिडिओला पाहिलं असेल तुम्ही जर तिकडे पाहून गेला असेल तर. ओके, आणि अजून कोण कोण आस्वादला जाऊन आला आहे किंवा आस्वाद जे जुन्या हॉटेलमध्ये गेलेले ते तेव्हापासून मिसळ तिकडची फेमस आहे, ती पण एक आहे. तर तिथं अजून 1-2 प्रकार असतात तिकडे. आय गेस ते व्हेजिटेरियन म्हणजे श्रावणामध्ये किंवा आय गेस डिसेंबरमध्ये पण ते काहीतरी चालू करतात. काहीतरी म्हणाले, मला आठवत नाही आहे. नंतर कधी परत गेलो तर मी नक्की तिकडे तुम्हाला सांगेन. तिकडे एक वेगळी डिश असतात त्यांच्या, व्हेजिटेरियनच्या थाळी असतात त्या. तो सीझन चालू करतात तिकडे तेव्हा ते. तर नक्कीच तुम्ही हा ब्लॉग बघा, सगळ्यांना आवडेल. सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट करा. आणि असंच आपण नवीन नवीन काही ना काही शोधत असतो, तर आपण लवकर नवीन ब्लॉग भेटू. टेल द हरी ओम श्रीराम अंबद नाथ. टेस्ट कशी? मस्त आहे ना? काय आपण मागवलं आहे? हे आहे व्हेजिटेबल कटलेट अँड व्हेजिटेबल मिसळ. काय आपण चिकन मिसळ पण खाल्ली ना आता. ही व्हेज मिसळ आहे. कसं वाटलं इंटेरियर इकडचा? ॲम्बियन्स, इंटेरियर नाही सॉरी, ॲम्बियन्स. मस्त. मी लहानपणी आलेलं तर वेगळं होतं ना, आता वेगळं आहे. लहानपणी वेगळं असतं, साधा होता एकदम. म्हणजे आता ॲक्च्युली फेमस, आता एकदम खूप फेमस आहे. इथे स्पेशालिटी काय, पुरणपोळी आईस्क्रीम. आणि इकडे सगळं तुम्ही बघाल तर पैठणीची डिझाईन्स आहेत अशा, प्लस नथणी है ना, असं पेशवाई फेटे आहेत ते काय तिकडे. मधमाशांचं पोळं आहे ते दाखवलं तुम्हाला तिकडे. ते मधमाशांचं पोळं आहे ते. भारी गेलं, भारी गेलं. मस्त आहे. खाऊया. सो आपण आता ऑन डिमांड पुरणपोळी आईस्क्रीम मागवला इकडे. पुरणपोळी आईस्क्रीम यांची नवीन स्पेशालिटी आहे. आय गेस मी फर्स्ट टाइम ऐकलं पुरणपोळी. तू? मी खूप आधी ऐकलं. हां, कधीपासून ट्राय करायचं. आज आता तुझ्या ट्राय करणार आहे पहिलं. पण मला हे बघायचं काय. हे काय आहे?
काय ते करून बघ. मला काय ते? एक्सप्लेन नाही करता येते काय. सो हे बेसिक खोबऱ्याचा पूर्णाचा मिक्स आहे का? पूर्ण आहे, हा. पूर्णच आहे हे, पण एकदम लिक्विड फॉर्ममध्ये आहे. आणि त्यावरती टॉपिंग्स वगैरे कसं काय आता कसं हे काय आपण केलं? खाऊन बघूया. So, हे काय टेस्ट करते ते बघूया. हे पण पूर्णाचं सगळं करून त्यांनी हां ते केलं. पुरणपोळी आईस्क्रीम फर्स्ट टाइम काहीतरी ऐकलं मी. पण म्हणजे चांगलं आहे, एकदम चांगलं आहे. स्वीट नाही आहे पण चांगलं आहे आणि आणि मस्त क्रिस्प म्हणजे ॲक्च्युली पुरणपोळीचा फ्लेवर येतोय. आणि पुरणपोळीचा फ्लेवर पण आहे. आणि म्हणजे आजकाल बऱ्याच प्रकारचे इसेन्स येतात, बिर्याणीचं पण इसेन्स येतो, पण हे ॲक्च्युली पुरणपोळी वाटते. पुरणपोळी वाटतं ना. अच्छा अच्छा चल चांगलं आहे.